4 फ्रॉकवरून 10 फ्रॉकवरून माझी मजल गेलेली होती. फॅक्टरीमध्ये काम कसं चालतंय माहीतच नव्हतं. नो म्हणजे मग ते शिकणार कसं, की आपण एखाद्या फॅक्टरीत जर आपल्या काम मिळतंय का बघावं. ओके. म्हणून दादरला मोस्टली सगळ्या गारमेंटच्या फॅक्टरीज होत्या. त्या फॅक्टरीमध्ये फ्रॉक बनवायचं काम चालायचं. मी कामगारांच्या बरोबर कामगार म्हणून काम करायला लागलो. म्हणजे मी दिल्लीहून आलेलो होतो. म्हणजे तिथलं दिल्लीचं सगळं असं टिपटॉप सगळं असतं ना. तर त्यामुळे माझे कपडे जे आहेत ना ते त्या मालकांच्या पेक्षा चांगले असायचे. 1 ते 5 बरोबर असायचं. 5 वाजता मी तिथनं निघायचो. ओके. हे जे 4 तास होते, हम्म. ह्या 4 तासामध्ये मी तिथे त्यांच्याबरोबर शिवताना माझेच्या 4 तासामध्ये 4 फ्रॉक बनवून व्हायचे. माझ्या बरोबरीने 1 वाजता बसलेले कामगार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कमीत कमी 20 ते 24 फ्रॉक बनवायचे. आणि ते कसं, हा एक फार मोठा प्रश्न हो, सगळ्यांना म्हणजे म्हणजे असा आहे. मोठा- पण मी त्यांचं टेक्निक बघितलं की ते कशा पद्धतीने काम करतात, कसं होतं. जसं शर्टच्या बाजूला शिवायला फ्लॅट फील सीम फ्लॅट किंवा फेल आपला- सीम वगैरे आहे. बरोबर. त्याची मशीन जी आहे त्या फ्लॅट फेल सीमवर एक माणूस दिवसाला 700 ते 1000 शर्टचं सीम करतो. Correct. हे त्या मशीनमुळे आहे. प्रत्येक गोष्टीला अशी वेगळी मशीन्स आहेत. त्यावेळी असं काहीच नव्हतं. मग तरी सुद्धा त्यांचे एवढ्या स्पीडनी काम कसं होतं, मग त्यातलं काय टेक्निक आहे हे मी सगळं शिकत गेलो. आणि ज्यावेळी मी 1 वर्षानंतर परत आलो, 4 फ्रॉकवरून 10 फ्रॉकवरून माझी मजल Progress गेलेली होती. होती.